नागरिकांना काय हवंय, नगरपालिकेच्या नगरसेवकांना काय हवंय, काय वाटतं की काय हवं? ज्येष्ठ महिलांना आता काम करण्याची अंगात ताकद नसती. तरुण वयात त्यांनी कामं केलेली असतात भरपूर. ज्या काम करणाऱ्या गरजू महिला आहेत त्यांना वयाच्या नुसार काम होत नाही. हातापायाची दुखणी काम करून सगळी हाडं सगळी ठिसूळ, त्यांना हॉस्पिटलचा विलाज करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. त्यांना मोफत सुविधा द्याव्या ज्येष्ठ नागरिकांना, आणि त्यांना मानधन म्हणून ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलसाठी म्हणा, काय त्यांना खायची इच्छा असेल, घरात नुसतं मुलांनी त्यांना जेवण, त्यांची इच्छा असेल बाहेर जायचं माझं कुठंतरी, मग त्यांना जाण्यासाठी त्यांच्या हातात पैसा असेल तर ती ज्येष्ठ महिला खुश राहील. आणि जेणेकरून योजना आहे की आहेत खरं ती बायकांच्या पर्यंत त्या पोहोचलेले नाही आहेत. मध्यमवर्गीय बायकांच्या पर्यंत योजना आहे. महायुतीच्या योजना आहेत त्या आतापर्यंत आम्ही आता पोहोचवायचा प्रयत्न करायला लागलोय. आम्ही स्वतः बायकांना सांगायला लागलो, या गरजू बायका आहेत त्यांना, आणि केलेले आहेत एक दोन. ज्येष्ठ नागरिक विरुंगा केंद्र, विरुंगा केंद्र पण नाही आहे खरं. आम्ही बायका सगळ्या ज्येष्ठ घेऊन आम्ही भागात आमच्या विरुंगा प्रत्येकाच्या ह्याच्यात गार्डन मध्ये म्हणा, ह्याच्यात असं आम्ही जाऊन बायकांना हे करतो. आरोग्याची सुविधा आहे का? दवाखाना प्रत्येक वॉर्ड वाईज दवाखाना नाही आहे तसे भागातलं. आणि मोठे मोठे दवाखाने असेल तर ती म्हणतात आमच्याकडे सुविधा नाही इथं, ही योजनेत बसत नाही तुमचं, सरकारी दवाखान्यात जावा. सरकारी दवाखान्यात गेलं तर तिथं बायकांची होत नाही. त्यांना वाटते की आम्हाला इथं सुविधा होत नाही. आम्हाला स्वच्छता कोण करेल तुमच्या आता तुमचे जे प्रश्न आहे महायुतीनं दिलेला होतं, महायुतीनं पण दिलेलं आहे. तुमच्या भागातून नगरसेवक कोण आहे? काय ठरवलं ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिकांनी काय ठरवलं? तिची सत्ता आम्ही आता द्यायची म्हणून ठरवले हातात. कोण भागात ओंकार जाधव आहेत द्यायचं ठरवलं. कारण का त्याचे वडील पण 3 भागात 3 वेळा निवडून आलेले आहेत स्वतःच्या ह्याच्यावर. एक पहिल्यांदा आले एका पक्षातून, दुसऱ्यांदा एका पक्षातून, एका वेळेला अपक्ष म्हणून आले पहिल्यांदा. त्यांनी कामं केलेली आहेत भरपूर, त्यांचं नाव आहे. त्यामुळे मुलगा सुद्धा ते हे काम करण्याच्या, वडिलांच्या हातावर हात मारण्याची आम्ही गॅरंटी आहे आम्हाला. हो, आम्ही ठरवले सगळ्यांनी ओंकार जाधवला मतदान करायचं. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरी वर्क, न्यू ट्रेंडिंग आरी वर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.